ना माझा राजा ना माझा माझा फक्त एकच राजा भीमराव माझा राजा नब राजा माझा जय भीम भावानो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनलवरती। तर भावानो, माझं नाव आहे सुनील मस्के, तुम्ही पाहता युट्यूब चॅनल सुनील मस्के 368। तर भावानो, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे, कोठे स्किप करायचं नाही। तुम्ही प्रिव्ह्यू बघितला असेल आणि थंबनेल सुद्धा बघितला असेल। जर तुम्हाला थंबनेल आणि प्रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करायचे आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचे की हा व्हिडिओ कसा झाला आहे। तर भावानो, असे जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर मला इंस्टाग्राम आयडीला मेसेज करा, त्याच्यावरती ट्युटोरियल घेऊन येत जाईन आणि तुम्ही कुठलीही रील्स मला शेअर करा, त्याच्यावरती ट्युटोरियल घेऊन येणार। आणि भावानो, हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, कुठे स्किप करायचं नाही, कारण या व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये पासवर्ड आहे, तो पासवर्ड तुम्हाला मिळून जाईल। मटेरियल टेलिग्रामवरती दिलेले आहे, ते डाउनलोड करून घ्यायचं आहे। आणि तुम्हाला भावानो, हा टेटस तयार करण्यासाठी 2 ॲप्लिकेशन लागतील, एक म्हणजे अलाइट मोशन आणि दुसरा म्हणजे कॅपकट। या दोन्ही ॲप्लिकेशनचा वापर करून आपल्याला टेटस तयार करायचा आहे। हा व्हिडिओ कुठे स्किप करायचा नाही। तर भावांनो, तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला नसेल तर जॉईन व्हा आणि सर्वात पहिल्यांदा तुम्ही इंस्टाग्राम आयडीला सुद्धा फॉलो केले नसेल तर फॉलो करून घ्यायचं आहे। तर भावांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करायचे, बेल आयकॉन प्रेस करायचे आणि भावांनो, आपला व्हिडिओ हाईप करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला 100 रँकच्या व्हिडिओमध्ये आपला व्हिडिओ टॉपला येऊन जाईल। त्याच्यामुळे व्हिडिओ सुद्धा आपला हाईप करून घ्यायचा आहे। तर भावांनो, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मटेरियल दिलेले ते डाउनलोड करून घ्यायचं आहे। तुम्हाला अलाइट मोशन ॲप्लिकेशन मधले जे बीटमार्क प्रोजेक्ट आहे ना, ते सुद्धा तुम्हाला तिथे दिलेले आहे। जर ते इम्पोर्ट होत नसेल तर तुम्हाला XML फाईल टेलिग्रामवरती दिलेले आहे, ते डाउनलोड करून अपलोड करून घ्यायचे आहे आणि टेटस तयार करायचा आहे। तर भावांनो, चला आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर भावांनो, अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। हे अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर पाहू शकता तुमच्या समोर असा इंटरफेस दिसून जाईल। असा इंटरफेस दिसल्यानंतर खालच्या बाजूला जे प्रोजेक्ट ऑप्शन दिसत असेल ना, याच्यावरती क्लिक करून घ्यायचे। तर भावांनो, तुम्ही जर प्रोजेक्ट इम्पोर्ट केले असेल तर तुमच्या या प्रोजेक्ट ऑप्शन मध्ये येऊन जाईल आणि अपलोड केले असेल XML फाईल तर इथं येऊन जाईल। तर सिंपली हे प्रोजेक्ट ओपन करायचे। तर भावांनो, हे प्रोजेक्ट तुम्हाला मी आहे असे देणार आहे। याचा जो फॉन्ट यूज केलाय ना, तो फॉन्ट सुद्धा तुम्हाला व्यवस्थित आहे तोच देणार आहे। आणि भावांनो, व्यवस्थित आपले सॉन्ग जे आहे ना, ते व्यवस्थित ऐकायचे आणि त्या सॉन्ग नुसार आपल्याला लिरिक्स टाईप करून घ्यायचं आहे। तर हे व्यवस्थित भावांनो लिरिक्स तुम्ही टाईप करून घ्यायचं आहे। तुम्हाला सर्व व्यवस्थित हा प्रोजेक्ट देणारच आहे। हे लिरिक्स टाईप करून घेतल्यानंतर तुम्हाला 9.16 या बीटमार्क पासून हे व्यवस्थित तुम्हाला रेक्टँगल ऍड करून घ्यायचा आहे आणि फोटो 1 फोटो 2 असे व्यवस्थित टाईप करून घ्यायचा आहे। तर हा प्रोजेक्ट तुम्हाला ऑलरेडी दिल्यानंतर आहे तसा तुम्हाला हा व्हिडिओ अपलोड करायचा आहे। तर त्या रेक्टँगल वरती क्लिक करायचे उजव्या कोपऱ्यातल्या आणि हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे। एक्सपोर्ट केल्यानंतर आता आपल्याला दुसरा पार्ट आहे तो कॅपकट मध्ये एडिट करायचा आहे। तर भावांनो, हा व्हिडिओ एक्सपोर्ट केल्यानंतर कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। तर भावांनो, कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे। कॅपकट ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर पाहू शकता तुमच्या समोर असा इंटरफेस दिसून जाईल। जर तुमच्याकडे कॅपकट ॲप्लिकेशन नसेल तर टेलिग्राम वरती मी दिलेले आहे, ते डाउनलोड करून घ्यायचे। डाउनलोड केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करायचे। न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काय करायचे, अल्बम वरती क्लिक करून घ्यायचे। आपले मटेरियलचे फोल्डर इथं शोधून घ्यायचे। पाहू शकता मटेरियल फोल्डर तुम्हाला व्यवस्थित सर्व मटेरियल दिले आहे। टेक्स्ट PNG दिली, ब्लॅक PNG दिली, हे व्हिडिओ दिलेले आहेत, हे प्रोजेक्ट आहे, हे सॉन्ग प्रोजेक्ट आहे। तर हा व्हिडिओ प्रोजेक्ट तुम्हाला असा व्यवस्थित ऍड करून घ्यायचा आहे। ऍड केल्यानंतर पाहू शकता तुमच्या समोर असा इंटरफेस दिसून जाईल। तुम्ही हे प्रोजेक्ट ऍड केल्यानंतर व्यवस्थित झूम करायचे आणि तुम्हाला भावांनो, मी गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे फोटो 1 फोटो 2 कसं स्प्लिट करायचं आहे। तर याच्यावरती क्लिक करून घ्यायचे, हे स्प्लिट करून घ्यायचे, असं व्यवस्थित स्प्लिट करून घ्यायचं आहे। फोटो 14 पर्यंत भावांनो व्यवस्थित हे फोटो स्प्लिट करून घ्यायचे आहेत। तर भावांनो, पाहू शकता हे सर्व फोटो व्यवस्थित स्प्लिट झालेले आहेत। तर आपल्याला इथं सॉन्ग एक्सट्रॅक्ट करायचं आहे। तर या सॉन्ग वरती क्लिक करायचे आणि एक्सट्रॅक्ट वरती जाऊन तुम्हाला हे प्रोजेक्ट दिलाय ना, ते एक्सट्रॅक्ट करून घ्यायचं आहे। असं व्यवस्थित एक्सट्रॅक्ट केल्यानंतर इथं पाहू शकता सॉन्ग येऊन जाईल। आणि भावांनो, आता हे फोटो स्प्लिट केल्यानंतर तुम्हाला इथं काय करायचे, हे व्यवस्थित झूम करून घ्यायचे आणि इफेक्ट अप्लाय करायचे आहेत। तर भावांनो, पहिला इफेक्ट आपल्याला इथे द्यायचा आहे
या व्हिडिओवरती क्लिक करायचे, ॲनिमेशन मध्ये जायचं आहे. ॲनिमेशन मध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे सिम्पली क्रॉस ओपन हा इफेक्ट दिसून जाईल, याच्यावरती क्लिक करायचे आणि तुम्हाला 1.5 असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर आता सिम्पली तुम्हाला अजून एक इफेक्ट ऍड करून घ्यायचा आहे. इफेक्ट वरती जायचं आहे, व्हिडिओ इफेक्ट मध्ये यायचे आणि हॅलो ब्लर तुम्हाला इफेक्ट कुठं दिसत असेल तर तो इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा. तर भावनो पाहू शकता फेड आउट हा इफेक्ट आहे. हॅलो ब्लर इथं आहे भावनो, याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक करायचे, तुम्हाला स्पीड याचा पूर्ण ठेवायचा आहे आणि इंटेन्सिटी तुम्हाला व्यवस्थित कमी करून घ्यायची आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर हा ब्लर इफेक्ट इथपर्यंत ठेवून घ्यायचा आहे. तुम्हाला पुढच्या बाजूला यायचे, हा फोटो दिसत असेल भावनो फोटो 1, याच्यावरती क्लिक करून घ्यायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला इथे इफेक्ट द्यायचा आहे. तर तुम्हाला या फोटोला क्लिक करायचे, ॲनिमेशन मध्ये जायचे. ॲनिमेशन मध्ये आल्यानंतर भावनो पहिला इफेक्ट तुम्ही हा देऊ शकता. याच्यावरती क्लिक करायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर हे तुम्हाला पूर्ण ठेवून घ्यायचं आहे. तर भावनो व्यवस्थित असं ठेवून घ्या आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर तुम्हाला पुढच्या फोटोवरती यायचं आहे. तर भावनो तुम्हाला हा बॉक्स दिसत असेल ना, या बॉक्सवरती क्लिक करायचे. बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर भावनो आपल्याला इथे एक इफेक्ट व्यवस्थित द्यायचा आहे. तर तुम्हाला हा जो इफेक्ट दिसत असेल ना, याच्यावरती क्लिक करायचे आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर आता भावनो तुम्हाला पुढच्या फोटोवरती यायचे. पुन्हा या फोटोवरती क्लिक करायचे, ॲनिमेशन मध्ये जायचं आहे. हा पेड इन इफेक्ट आहे, याच्यावरती क्लिक करा आणि ओके करा. ओके करून घ्यायचे. तुम्हाला पुढच्या फोटोवरती पुन्हा क्लिक करायचे, ॲनिमेशन मध्ये जायचं आहे. हा बॉक्सचा इफेक्ट दिसत असेल, याच्यावरती क्लिक करायचे आणि ओके करून घ्यायचे. ओके केल्यानंतर पाहू शकता भावनो हा इफेक्ट इथे व्यवस्थित दिसून जाईल. पुन्हा या फोटोवरती क्लिक करा, ॲनिमेशन मध्ये जायचं आहे. ॲनिमेशन मध्ये आल्यानंतर भावनो हा इफेक्ट दिसत असेल, याच्यावरती क्लिक करा आणि ओके करून घ्यायचे. ओके केल्यानंतर पुन्हा ॲनिमेशन मध्ये यायचं आहे, कॉम्बो वरती यायचे भावनो. कॉम्बो वरती आल्यानंतर तुम्हाला जो इफेक्ट ठेवून घ्यायचा आहे तो व्यवस्थित इफेक्ट क्लिक करा आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर पुन्हा फोटोवरती क्लिक करा, ॲनिमेशन मध्ये जाऊन कॉम्बो मध्ये यायचं आहे आणि व्यवस्थित भावनो इफेक्ट अप्लाय करून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित इफेक्ट अप्लाय केल्यानंतर ओके करायचे. असं व्यवस्थित भावनो 14 फोटोला आपल्याला व्यवस्थित इफेक्ट लावून घ्यायचा आहे. तर असे व्यवस्थित भावनो हे फोटो इफेक्ट आहेत ना, ते व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर पुन्हा या फोटोवरती क्लिक करा, ॲनिमेशन मध्ये जायचं आहे. ॲनिमेशन मध्ये आल्यानंतर इन मध्ये यायचे. इन मध्ये भावनो तुम्हाला हा इफेक्ट दिसत असेल व्यवस्थित, याच्यावरती क्लिक करा आणि ओके करून घ्यायचे. ओके केल्यानंतर पुढच्या फोटोला यायचं आहे, ॲनिमेशन मध्ये जायचं आहे आणि व्यवस्थित भावनो हा इफेक्ट दिसत असेल, याच्यावरती क्लिक करायचे आणि ओके करून घ्यायचे. ओके केल्यानंतर भावनो सर्व आपले इफेक्ट जे आहेत ते व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत. आपल्याला पुढचे इफेक्ट व्हिडिओ इफेक्ट मध्ये द्यायचे आहेत. तर व्यवस्थित भावनो हे सर्व इफेक्ट अप्लाय करून घ्या. तर भावनो 4 नंबरच्या फोटोवरती यायचे, या बॉक्स वरती क्लिक करून घ्यायचे. बॉक्स वरती क्लिक केल्यानंतर आता भावनो आपल्याला इथे एक इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तो भावनो 1 नंबरचा दिसत असेल, याच्यावरती क्लिक करा आणि ओके करून घ्यायचे. ओके केल्यानंतर भावनो आता तुम्हाला इथं बॉडी इफेक्ट व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचा आहे. तर फोटो 1 वरती यायचे, पुन्हा इफेक्ट मध्ये जायचे, व्हिडिओ इफेक्ट मध्ये यायचं आहे आणि भावनो आपल्याला इथे एक इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर तुम्हाला इथे भावनो पाहू शकता एक इफेक्ट आहे. तर भावनो लाईट मध्ये यायचं आहे आणि हा लेक 1 इफेक्ट जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला याची स्पीड जो आहे तो पूर्ण ठेवायचा आहे आणि हा व्यवस्थित कमी करून घ्यायचा आहे खालचा 2 नंबरचा आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर हा पूर्ण शेवटपर्यंत ठेवून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर आता तुम्हाला इथे काय करायचे, बॅक पीएनजी ऍड करून घ्यायचे फोटो 1 पासून. फोटो 1 वरती आल्यानंतर तुम्हाला ओव्हरले वरती यायचं आहे. ओव्हरले वरती आल्यानंतर ऍड ओव्हरले वरती जाऊन तुम्हाला भावनो आपल्या फोल्डर मध्ये यायचं आहे. या फोल्डर मध्ये आल्यानंतर फोटो मध्ये येऊन हा ब्लॅक पीएनजी ऍड करून घ्यायचे आणि ओके करायचे. ऍड केल्यानंतर याची साईज व्यवस्थित अशी वाढवून घ्यायची आहे आणि याची लेंथ शेवटपर्यंत ठेवून घ्यायची आहे. शेवटपर्यंत ठेवून घेतल्यानंतर आता सिंपली पुन्हा तुम्हाला फोटो 1 वरती यायचे आणि आपली टेक्स्ट पीएनजी ऍड करून घ्यायचे. अशी व्यवस्थित ऍड केल्यानंतर याची साईज जी आहे ती थोडी व्यवस्थित वाढवून घ्यायची आहे आणि याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. अशी व्यवस्थित शेवटपर्यंत याची लेंथ वाढवल्यानंतर हा टेक्स्ट पीएनजी खालच्या बाजूला ठेवून घ्यायचा आहे.
खालच्या बाजूला ठेवून घेतल्यानंतर भावांनो आपला व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ तयार झालेला आहे. आणि तुम्हाला अल्ट्रा HD क्वालिटी मध्ये जायचे आणि जो क्वालिटी ठेवायचा आहे ते ठेवायचा आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावांनो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. आणि असे जर व्हिडिओ पाहिजे असतील तर मला Instagram ID ला मेसेज करा, त्याच्यावरती ट्युटोरियल घेऊन येत जाईल. तर भावांनो भेटू आपण पुन्हा नवीन दुसऱ्या